भाग्यश्री रेसिपीजमध्ये मी भाग्यश्री तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते। आज आपण मस्त जाळीदार मऊसूद असा ढोकळा कसा बनवायचा ते बघणार आहोत। तुम्हाला मी दाखवते किती छान आपला मऊ लुसलुशीत स्पॉन्जी असा ढोकळा बनवून तयार झालेला आहे। मस्त जाळीदार ढोकळा आपला तयार झालेला आहे। तर अगदी विकतच्या सारखा आपल्याला ढोकळा बनवायचा असतो, पण बऱ्याच वेळेला आपला बेक फसतो। असा मस्त स्पॉन्ज आज आपण बनवणार आहोत। तर चला जास्त वेळ न घालवता रेसिपी बनवायला सुरुवात करूया। ढोकळा बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी तुम्ही बघू शकता बेसन पीठ घेतलेलं आहे। बेसन पीठ मी छान चाळून घेतलेलं आहे। बेसन पीठ चाळून घेतल्यामुळे गुठळ्या होत नाहीत। तर 1 वाटी बेसन पीठ घेतल्यानंतर ज्या वाटीने आपण बेसन पीठ घेतलेले आहे, मी दाखवते तुम्हाला या वाटीने बेसन पीठ घेतलेलं आहे मी। तर याच वाटीने मी 1 वाटी रवा देखील घेतलेला आहे। बेसन पीठ आणि रवा आपण ज्या वाटीने घेतलेला आहे त्या वाटीने पाणी देखील मोजून घेणार आहोत। आपण सगळं मेजरमेंट त्याच वाटीने करायचं आहे। तर आता आपण यामध्ये 2 चमचे साखर घालून घेणार आहोत। तुम्हाला थोडी जास्त गोड हवं असेल तर तुम्ही साखर थोडी वाढवू शकता। मध्ये आता आपण चवीपुरतं मीठ घालून घेणार आहोत। चवीपुरतं मीठ घातल्यानंतर आता आपण यामध्ये मी चमचा दाखवते, या पद्धतीने छोटा चमचा घ्यायचा आहे। तर असा छोटा चमचा घेऊन आपण 1 चमचा सायट्रिक ॲसिड यामध्ये घालून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता छोट्या चमच्याने मी 1 चमचा सायट्रिक ॲसिड घातलेला आहे। आणि आता त्याच चमच्याने मी अर्धा चमचा हळद घालून घेतली आहे। ज्या वाटीने रवा आणि बेसन घेतलं होतं त्याच वाटीने 1 वाटी पाणी मी घालून घेते। आणि हे मिश्रण आता आपण एकजीव करून घ्यायचं आहे। यामध्ये असणाऱ्या सगळ्या गुठळ्या आपण फोडून घेणार आहोत। हे सगळं मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित। या पद्धतीने आपण गरज लागेल तसं आणखी थोडं यामध्ये पाणी ॲड करायचं आणि छान मिश्रण बनवून घ्यायचं आहे आपल्याला। तर मिश्रण खूप घट्ट वाटते। यामध्ये मी त्याच वाटीने अर्धी वाटी पाणी आणखी ॲड करते आणि पुन्हा हे सगळं एक मिक्स करून घेते। सायट्रिक ॲसिडमुळे ढोकळा खूप छान बनतो। शिवाय याप्रमाणे तुम्ही रवा, बेसन आणि पाण्याचं प्रमाण योग्य जर ठेवलं तर अगदी नवीन शिकणारे देखील असतील तरी ढोकळा फसणार नाही तुमचा। अगदी मस्त लुसलुशीत जाळीदार असा ढोकळा बनेल। तर तुम्ही बघू शकता मिश्रण मी छान एकजीव करून घेतलेलं आहे। यामध्ये मी 1.5 वाटीपेक्षा थोडंसं जास्त पाणी घातलेलं आहे, जेणेकरून आपण यामध्ये रवा वापरलेला आहे तर रवा छान फुगला जाईल। त्यासाठी मी 1.5 वाटीपेक्षा थोडंसं जास्त पाणी वापरलेलं आहे त्याच वाटीने। ढोकळा फक्त तुम्ही बेसन वापरून देखील बनवू शकता किंवा फक्त रव्यापासून सुद्धा बनवू शकता। तर तुम्ही बघू शकता मिश्रण आपलं छान तयार झालेलं आहे। 15 मिनिटासाठी मिश्रण आपण झाकू। 15 मिनिटं झालेली आहेत आणि आता आपण सगळ्यात अगोदर इथे तुम्ही बघू शकता एक कढई घेतलेली आहे। आणि तुमच्याकडे जर कढईऐवजी पातेलं असेल तर तुम्ही पातेलं देखील घेऊ शकता, पण कोणती कढई किंवा पातेलं असं घ्यायचं ज्यामध्ये आपण स्टीम करण्यासाठी जे भांडं घेतलेलं आहे ते व्यवस्थित बसून आपल्याला ते व्यवस्थित झाकता येईल, जेणेकरून वाफ बाहेर न गेली पाहिजे। तर त्यासाठी इथे मी कढई घेतलेली आहे। कढईमध्ये पाणी घालून घेतलेलं आहे। आता मी गॅस ऑन करून मीडियम फ्लेमवरती पाणी गरम करण्यासाठी ठेवून देते। त्यावरती मी एक ताट झाकून घेते। तुम्ही बघू शकता ताट आहे ते व्यवस्थित आपलं झाकलेलं आहे। मी वरचा एक डबा घेतलेला आहे। डब्यामध्ये मी तेल घालून घेते।
तेल आता मी सगळीकडे भांड्याला व्यवस्थित लावून घेते। या पद्धतीने तेल सगळीकडे लागलं पाहिजे, म्हणजे ज्यावेळेला आपण ढोकळा काढून घेतो व्यवस्थित सुटला गेला पाहिजे भांड्यापासून। 15 मिनिटं झाल्यानंतर आता आपण झाकण काढून घेणार आहोत आणि यामध्ये एक पळी, छोटी पळी असते घरामध्ये आपल्या, त्या छोट्या पळीने एक पळी तेल घालून घेणार आहे। तेल आपण या मिश्रणामध्ये छान मिक्स करून घेऊया। तेल तुम्ही अगोदर देखील घालू शकता। मी आता यामध्ये तुम्हाला मगाशी दाखवला होता हा छोटा चमचा आहे, या चमच्याने 1 चमचा खायचा सोडा घालून घेते आणि आता सोड्यावरती आपण थोडंसं पाणी घालून घ्यायचं आणि सगळं मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं आहे। या पद्धतीने एकाच डायरेक्शनमध्ये असं छान आपण हे मिश्रण फेटून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता याचा कलर देखील चेंज होत आहे आणि मिश्रण छान फुललं जात आहे। तर या पद्धतीने मिश्रण तयार होतं। आता आपण यामध्ये मिश्रण घालून घेणार आहोत। तर अर्धा भांड मिश्रण आपण यामध्ये अजिबात घालून घ्यायचं नाही। अर्ध्यापेक्षा थोडंसं कमी असलं पाहिजे, जेणेकरून ढोकळा असं दबला गेला नाही पाहिजे आणि छान फुलला पाहिजे। त्यासाठी ही छोटीशी टिप आहे की ज्यावेळेला आपण ढोकळा बनवत असतो त्यामध्ये मिश्रण जास्त घालून घ्यायचं नाही, अगदी अर्धा डबा एवढं असं मिश्रण घालून घ्यायचं नाही, अर्ध्या डब्याच्या थोडंसं खाली मिश्रण असलं पाहिजे। आणि आता आपण हे थोडंसं टॅप करून घ्यायचं। या पद्धतीने एअर बबल्स असतील वगैरे काही हवा असेल तर ती निघून जाईल। टॅप करून घेतल्यानंतर आता आपण हे स्टीम करण्यासाठी ठेवायचं आहे। पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं तुम्ही, आता आपण बघू शकता गरम झालेलं आहे। आणि कुकरचं भांडं मोठं असल्यामुळे मी खाली काहीही ठेवलेलं नाही आहे, कारण यामध्ये पाणी वगैरे जाऊ शकत नाही। कारण भांडं मोठं आहे त्यामुळे पाणी वगैरे जाण्याची भीती नाही आहे। जर तुमचं भांडं छोटं असेल तर तुम्ही खाली एखादी प्लेट वगैरे ठेवून द्या, मग त्याच्यावरती भांडं ठेवून द्या। आता आपण ढोकळ्याचं मिश्रण कढईमध्ये पाण्यामध्ये ठेवलेलं आहे आणि यावरती मी झाकण ठेवून देते। तुम्ही बघू शकता आपण जे ताट घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित परफेक्ट त्यावरती बसलेलं आहे। आणि ज्या वेळेला आपण ढोकळा स्टीम करून घेत असतो त्यावेळेला गॅसची फ्लेम जास्त हाय ठेवायची नाही किंवा जास्त लो ठेवायची नाही, तर मीडियम फ्लेमवरती 20 ते 25 मिनिट आपण ढोकळा छान स्टीम करून घ्यायचा आहे। ढोकळा आपण ठेवलेला आहे वाफवण्यासाठी आणि आता आपण 25 मिनिट ढोकळा छान वाफवून घेणार आहे। तर तुम्ही बघू शकता यावरती जे आपण ताट झाकलेलं आहे अगदी त्याच्या साईजचं आहे, कुठेही वाफ जायला जागा शिल्लक नाही आहे। आणि आता तुम्ही बघू शकता ढोकळा आपला तयार झालेला आहे। यामध्ये मी चाकू घालून बघते, तुम्ही बघू शकता चाकू आपला अगदी क्लिअर निघालेला आहे, म्हणजे ढोकळा आपला छान तयार झालेला आहे। आता गॅस बंद करून घेते मी आणि ढोकळा आता आपण लगेचच ताटामध्ये काढून घ्यायचा नाही, तर पूर्ण व्यवस्थित थंड करून घ्यायचा आणि मगच तो आपण ताटामध्ये काढून घ्यायचा आहे। ढोकळा आपला छान थंड झालेला आहे। आणि आता आपण या बाजूनी याच्या कडा सेपरेट करून घेऊया चाकूच्या मदतीने, या पद्धतीने। आणि आता मी याला ताटामध्ये काढून घेते आणि तुम्ही बघू शकता अगदी सहज आपला ढोकळा छान सेपरेट झालेला आहे, भांड्यापासून निघालेला आहे। काय मस्त दिसतोय, अगदी स्पॉन्ज असं झालेला आहे, तुम्ही बघू शकता। आता आपण कट करून घेऊया। तुम्ही यामध्ये ज्या वेळेला आपण हे मिश्रण बनवत असतो त्यावेळेला तुम्हाला हवा असेल तर मिरचीचा ठेचा देखील थोडासा घालू शकता, त्यामुळे देखील खूप छान चव येते। ज्यांना आवडत असेल त्यांनी
यामध्ये मिश्रणामध्येच मिरची वाटून त्याचा ठेचा बनवून घातला तर खूप छान चव येईल त्याला। काय मस्त आपला ढोकळा बनलेला आहे बघा, अगदी जाळीदार। आता यावरती आपण फोडणी घालून घेऊया। त्यासाठी आता मी गॅसवरती एक पातेलं ठेवलेलं आहे छोटंसं, आणि यामध्ये मी तेल घालून तेल छान गरम झालं की आपण यामध्ये मोहरी घालून घ्यायची। तेल आपलं छान कडलेलं आहे, त्यामध्ये मोहरी घालते। मोहरी अशी छान तडतडली पाहिजे तेलामध्ये। आता मोहरी तडतडत येणे त्यामध्येच आता मी मिरचीचे तुकडे घालून घेते। तर आता आपली फोडणी छान तयार झालेली आहे। गॅस बंद करून घेते आता मी। तेल मी ढोकळ्यावरती सगळीकडे घालून घेतलेलं आहे। काय छान दिसतंय बघा। फोडणी देखील आता घालून घेतल्यानंतर यावरती आपण थोडंसं सजावटीसाठी खिसून घेतलेलं खोबरं घालायचं आहे। तुम्हाला नसेल आवडत तर नाही घातलं तरीही चालेल। आता सगळ्यात शेवटी आपण यावरती घालणार आहे मस्त अशी छान बारीक चिरून घेतलेली हिरवीगार कोथिंबीर। अगदी छान टेस्ट देखील येते। तर आपला ढोकळा बनून छान असा तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकता। तर आपला ढोकळा तुम्ही बघू शकता किती छान अशी जाळीदार बनलेला आहे। तर असा मस्त स्पॉन्जी जाळीदार ढोकळा आपण बनवून तयार केलेला आहे अगदी घरच्या घरी। तर आता बाहेरून विकतचा ढोकळा न आणता घरीच तुम्ही असा छान स्पॉन्जी ढोकळा बनवू शकता। ही रेसिपी तुम्ही अगदी शेवटपर्यंत पहा, आणि जर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। त्याचबरोबर सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकॉनला देखील प्रेस करा, म्हणजे असे छान छान व्हिडिओ अपलोड केले की लगेचच त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल, आणि आपल्या रेसिपीज तुम्हाला पाहता येतील। तर वेळात वेळ काढून आपली ही रेसिपी पाहिली त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार। भेटूया पुन्हा नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।